मैदानाच्या दिशेने जिथे आपल्याला बारक्या कांबळे आणि विजय बालाजी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर लेग पंच आणि मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। एका बाजूला संघ असणारे गावदेवी मेंदडी ज्याने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि टायगर किंग बनोटी या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय। 3 षटकांचा सामना, पहिले षटक पॉवर प्लेचं किती रेंज पकडते 3 किलोमीटर हा ते माग असेल 2 परफेक्ट जात आहे का त्याला सिम कार्ड वगैरे असतं का किती आणशील मेंदडी कोण आहे मेंदडी बॉलर प्रथम गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती प्रथम येतोय। बोलताना हे दाबून धरायचं का जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय मॅचला सुरुवात होतीये। प्रथम चेंडू टाकण्यासाठी आपण गोलंदाजी मार्कवरती प्रथमला पाहिलं ज्याच्या नावामध्ये प्रथम आहे। एक चेंडू एक बॉल टाकला का आणि काय डॉट आला बॉल एक काय आला एक बॉलला 0 बघ पहिला विचार युट्यूबला विचार इकडे आला मला पहिला चेंडू डॉट आल्यानंतर इथे मात्र चांगला फटका खेळून काढलाय। सीमारेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करत असताना चौकार 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। चार धावा चौकार आपल्याला पाहायला मिळतो। प्रथमवरती आता आक्रमण चढवलं जात आहे किशोरच्या माध्यमातून। किशोर आणि दर्शन अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते। इथे आता सुद्धा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय। चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळतोय। आक्रमक खेळी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहे। क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपल्याला पाहायला मिळेल। आता मात्र इथे जो क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर होताना त्याला त्याच्या अपोजिट दिशेला डायरेक्ट आपण जर पाहिलं ना तर स्क्वेअर लेगच्या दिशेने त्याला हलवण्यात आलाय। पुढचा चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय हलक्या हाताने खेळून काढलाय। जिथे क्षेत्ररक्षण लावलं होतं एक धाव घेतली आहे आणि एका धावेवरती मात्र नक्की त्या ठिकाणी समाधान मानावं लागणार आहे। आणि एका धावाचं समाधान मानत असताना मात्र आपण पाहतोय 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकून झाले। धावफलकावरती 11 धावा लागल्या गेल्यात। काय फटका सजवलाय गुडघा टेक तमाशात एक एक्स्ट्रा कव्हरला 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमारेषा पार धावा मिळतील 4 येईल चौकार। अंकित जाधव नावाचा एक मोठा खेळाडू या ठिकाणी मैदानावरती हरवलाय।
त्यामुळे त्या खेळाडूला विनंती असेल की स्वर्गीय गेनू नारायण म्हात्रे स्टँड जे आपल्याला दिसतंय ना त्या स्टँड मध्ये आपण जायचंय. इथे मात्र आपल्याला नो बॉल पाहायला मिळतोय. अर्थातच भीमरचा चेंडू फ्री हिट 1+1 पाहायला मिळाली. आता मात्र हे षटक भरपूर असं महागडं आपल्याला पाहायला मिळते प्रथमच्या माध्यमातून. नो बॉल फ्री हिटचा चेंडू प्रथम वरती. हो आता काही चेंडू टाकलाय पूर्णतः ब्लॉक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव आली. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं आणि धाव फलकावरती आपण पाहतोय धावा 16 धावा धाव फलकावरती. 18 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये अगदी तगडी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली जिथून धावा मात्र अगदीच जर आपण पाहिल्या तर भरमसाठ धावा मात्र त्या ठिकाणी ठोकून काढण्याचं काम फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिलं. चला सामन्याला सुरुवात करा. फार वेळ होतोय. विनंती असणार आहे क्षेत्ररक्षण सजवायला एवढा वेळ लावू नका. इथे मात्र पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंच कळवतील इट्स डॉट बॉल. धावा मात्र आपल्याला धावफलकावरती जास्त येताना पाहायला मिळत नाहीयेत. रोखून धरण्याचं काम केलं जातंय जिथे वेळही जास्त घेतला जातोय. हो 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 एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. तू क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टीला प्राधान्य नाहीये. 4 धावा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाकडून चूक झालीये आणि मग चूक झाली की चुकीला माफी नाही तेच इथे घडताना आपण पाहतोय. 4 धावा चौकार आलाय. आता या ठिकाणी मात्र अगदी संत गतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. इथे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला रुद्र पाहायला मिळतोय. इथे फटका आकाशाकडे चेंडू गेलाय. पा इथे सुद्धा होत्याचं नव्हतं. धरू का नको धरू का नको. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी गत क्षेत्ररक्षकाची झाली आणि म्हणून चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. तर गोलंदाजांनी करायचं तरी करायचं काय. चेंडू टाकायचं तर चेंडू टाकायचा कुठे. कारण 2 क्षेत्ररक्षक चुका करताना पाहायला मिळतात. एक तर झेल सोडून विकेट तर त्या ठिकाणी आलीच नाही. दुसरी चुकी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू सुद्धा सीमारेषेच्या पार 4 धावा चौकार. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव घेतली आहे वेगानं. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती फेकी केली आहे त्यानं सुद्धा आणि तोपर्यंत एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. 1 रन आपल्याला इथे येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती टोटल धावा जर पाहिल्या तर 27 धावा 27 रन्स ऑन स्कोअर बोर्ड. वन्स अगेन रुद्रा कमिंग टू बॉल. मैदानावरती जर आपण पाहिलं ना एप्रिल महिना आणि एप्रिल महिना म्हटलं की मग वादळ वावधान रिव्हर्शिपचा असर काढलाय. सक्सेसफुल स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. 7 धावा मिळतील 4 चौकार. आक्रमण चढवलं गेलंय. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा इथून चांगल्या प्रकारचा स्ट्रोक केला जातो चौकारच्या साह्यानं. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक असणार आहे आणि धावफलकावरती तब्बल 31 धावा लागल्या गेल्यात धावफलकावरती.
आता पुन्हा एकदा रिव्हर्सची चुरा असते आणि भीमरचा चेंडू 4+1 5 धावा. गोलंदाजांनी इथे मात्र चुकी केली आहे आणि भरपूर काही इथे मात्र आपल्याला घडताना पाहायला मिळते. धावफलक तब्बल जाऊन पोचेल 36 या आकड्यावरती आणि येणारा चेंडू फ्रीचा असणार आहे. पहा यानंतरची सूचना आहे बालाजी सर, यानंतर सर्व सामने एकाच एंडने होतील आणि यानंतर प्रत्येक सामने 2 षटकांचे होतील. हा आयोजन कमिटीचा डिसिजन आहे. पॉवर प्ले नसणार आहे नक्कीच. 2 षटकांचे सामने, वेळ फार कमी आहे. चला इथे सुद्धा चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. 4 धावा चौकार. आपण धाव फलकाचा जर विचार केला तर धाव फलकावरती टोटल धावा आपल्याला पाहायला मिळतील. टोटल धावा आपल्याला पाहायला मिळतात धाव फलकावरती 41 धावा, 41 रन्स. 2 षटक त्या ठिकाणी प्रगती पथावरती आहेत. 2 षटक कंप्लीट झाले. तिसऱ्या षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि 41 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. भावेश आपल्याला षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. भावेशचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव येईल त्या ठिकाणी. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ती धाव पाहायला मिळेल. आक्रमक स्ट्रोक मात्र त्या ठिकाणी आतापर्यंत आला नाही, परंतु धावफलक आपल्याला चांगलं पाहायला मिळते. एका सुस्थितीमध्ये धावफलक 42 धावा, अगदी बऱ्याच कालावधीनंतर 35 धावांचा आकडा क्रॉस करून पुढे गेलेले हे धावफलक आपल्याला पाहायला मिळते. हो हो, इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. सीमारेषेच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स, सीमारेषा पार. 4 धावा चौकार. विजय बालाजी यांचा सर मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. हा एक आलेला डिसिजन चौकाराच्या साह्यानं. इथे मात्र फक्त आणि फक्त चौफेर फटकेबाजी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जी फटकेबाजी धाव फलकाला तब्बल घेऊन गेली ती 46 रन 46 या आकड्यावरती. भावेश वरती आक्रमण चढवले. चांगल्या प्रकारचे स्ट्रोक खेळले जात आहेत. पुन्हा एकदा पुढे सरसावून इथे चेंडू सीमारेषा पार. 6 धावा षटकार. इथे भावेशला चेंडू टाकाव कुठे हे कळत नाही. भावेश अगदी लेग स्टंपला चेंडू टाकला तर तिकडे स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळला जातोय. ऑप्टिकच्या बाहेर टाकला पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय आणि अगदी 3 यष्ट्यांसमोर चेंडू टाकला की मग त्याला सपोल होऊन अगदी पुढे सरसावत लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार खेळला जातोय. आता भावेश विचार करत असेल मी या फलंदाजाला चेंडू टाकू तरी कुठं, कारण हा जो किशोर नावाचा फलंदाज आहे आणि आत्तापर्यंत मात्र आक्रमकरित्या एका सुस्थितीमध्ये संघाला नेऊन ठेवले आणि म्हणूनच की काय धावफलकावरती आपल्याला 52 धावा पाहायला मिळतात. एक चांगल्या प्रकारची खेळी मैदानाच्या आतमध्ये साकार झाली आहे. ही सलामीला आलेली जोडी दर्शन आणि किशोर. हो हो, काय फटका, हवेचा रोख आहे. चेंडू सीमारेषाच्या बाहेर आणि इथे मात्र झेल टिपला जातोय. नक्कीच चांगला झेल टिपला गेला. एक आक्रमक खेळी मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येताना पाहायला मिळाली आपल्याला किशोर याची.
आजच्या दिवसातला सगळ्यात सुरेख जेल म्हणावं की काय आला, कारण सीमारेषावरती अगदी हायटेड कॅच, आकाशाला गवत निघाला तो चेंडू होता, त्याला मात्र तिथे अडवण्याचं काम केलं. चांगला चेंडू तिथून मात्र अडवलाय. बावन्न धावा धावफलकावरती लागले गेले. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. भावेश याचे नवीन बॅट्समन आपण पाहतोय प्रकाश. प्रकाश आता काही दिवे लावणार. डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला टोक क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपला जाईल आणि इथून मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विकेट येईल. नितेश शेवटचा चेंडू नितेश पेश करताना आपल्याला पाहायला मिळेल. भावेश बॅक टू बॅक 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली गोलंदाजी, कमबॅक झालं, धावा आल्यानंतर कमबॅक केलंय. या चेंडूवरती सुद्धा इथे सुद्धा झेल होण्याची संधी आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, परंतु फाटक्या हाताचा झेल सोडलाय. तोपर्यंत 2 धावा आल्यात. धावफलकावरती 54 धावा, विजयासाठी 55 धावाची गरज. 54 झालेत, 55 झाले, 56 धावांची गरज, माफ करा. 55 रन्स ऑन स्कोर बोर्ड, नीड टू विन 56 रन्स. आणि मी आता 5 सेकंड इनिंगची इथे मॅच लावून घेतोय. मी विनंती करतोय, पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये पहिला संघ विजयी झाला होता. तो संघ म्हणजे आपण पाहतोय वागेश्वर तोंडसुरे, आणि तदनंतर मात्र एकाच लॉट्स मधले संघ असल्यामुळे तरुण सेवा मित्र मंडळ तांबडी बुद्रुक आणि तोंडसुरे संघ, वागेश्वर तोंडसुरे संघ, दोनही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करायला यायचे. चला, वागेश्वर तोंडसुरे आणि तरुण सेवा मित्र मंडळ तांबडी बुद्रुक, आपण वेळ घेऊ नका, नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. आमच्या आवाजाकडे आपलं लक्ष असणं फार गरजेचं आहे. सर्वांचं लक्ष मी वेधण्याचं काम करेल. पुन्हा एकदा आवाज येईल, तरुण सेवा मित्रमंडळ तांबडी बुद्रुक आणि वागेश्वर तोंडसुरे. आपल्याकडे वेळ फार कमी असणार आहे, त्यामुळे लगेच नाणेफेकीचा कौल करायला यायचंय. चला, विनंती करतोय, मेंदडी संघ फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. टायगर किंग बनोटी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला, आपल्याकडे वेळ कमी आहे. चला, बनोटी संघ.
चला तोंडसुरे आणि तांबडी बुद्रुक तरुण सेवा मित्र मंडळ तांबडी बुद्रुक घ्या. चला नाणेफेकीचा कौल करून घ्या. आपला डिसिजन लगेच सांगा. त्या 2 ओव्हरचा खेळ असणार. पहिला चेंडू गॅप सिलेक्शन चांगलं चेंडू सीमारेषा पार 4 धावा चौकार. पहिल्याच चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला. जिथे 56 धावांचं लक्ष तिथे मात्र असे स्ट्रोक खेळावे लागतील. गोलंदाजी मार्गावरती आपल्याला गोलंदाज दर्शन पाहायला मिळतोय आणि त्याला चौकाराचं दर्शन इथून फलंदाज दिनेशने घडवलंय. आता काय बोलणार. इथे सुद्धा चांगला फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली परंतु त्याचं चेंडूकडे लक्ष नव्हतं. 1 धाव घेतली. वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावाची संधी. 2 धावा कंप्लीट. चांगले क्रिकेट पाहायला मिळते. हो गेम ऑन. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा षटकार. काय क्रिकेट पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त मोठे आक्रमक स्ट्रोक खेळायचा निर्धार करून मैदानामध्ये उतरलेला दिनेश 3 चेंडूमध्ये 12 धावांची बारदार खेळी साकारतोय. इथे 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजावरती आक्रमण चालवलंय. चेंडू जरी नवीन असला तरी खेळाडू सांगतोय मी नवीन नाही. माझ्याकडे खूप जुन्या प्रकारचे फटके आहेत आणि ते फटके इथे मैदानाच्या आतमध्ये साकार करत असताना तो पाहायला मिळतोय. चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. चला चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जिथे आपण पाहतोय अजूनही 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 धावा आतापर्यंत कुठून काढल्यात. समोरच्या दिशेने उत्तुंग फटका. हो चेंडू 6 धावा षटकार. चेंडू सीमारेषा पार. प्रयत्न खूप चांगले होते मित्रा. बाउंड्री लाईन वरती असताना प्रयत्न खूप चांगले झाले. मी समोर फलंदाजी करणारी जी टीम आहे ना सीमारेषेच्या बाहेर पहा. सीमारेषेच्या बाहेर फलंदाजी करणारी टीम आहे ना त्यांनी क्षेत्ररक्षकापासून जरा दूरवरती गोंधळ झाला म्हणजे वादावाद होणार नाही. खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन करा. त्याने झेल खूप चांगल्या प्रकारे घेण्याचा प्रयत्न केला. अडवलाही होता परंतु कदाचित त्याचं संतुलन बिघडलं असेल असंही होऊ शकतं. 18 धावा धावफलकावरती. कभी तेरी एक तेरी तो एक मेरी याला म्हणायचं प्रश्न प्रत्युत्तर. काय कमालीचा गोलंदाज पाहायला मिळाला. इथे मात्र दिनेशची खेळी मैदानाच्या आतमध्ये संपुट आली. धुडकावून दिले मैदानाच्या बाहेर.
गेम मध्ये पुन्हा एकदा गेम चेंज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. यष्ट्या उडवल्या गेल्यात. फलंदाज घट दाबून पुढून टाकण्याचं काम केलंय. फलंदाज बाद. प्रथम साठी प्रथम चेंडू खेळत असताना डॉट चेंडू. दर्शनचं षटक क्रमांक पहिलं संपलं. या षटकामध्ये तब्बल आपण बघितलं 18 धावा आल्या. धावफलकावरती 18 वाईड साठी रिव्ह्यू घेतलाय. ओके ठीक आहे. लीगल डिलिव्हरी आहे. डॉट चेंडू आहे हा. रिव्ह्यू आता मात्र संपलेला असणार आहे. त्याच्यामुळे बॅटिंग साईडला रिव्ह्यू घेता येणार नाही, कारण आपल्याकडे एकच रिव्ह्यू उपलब्ध आहे आणि तो रिव्ह्यू आपण गमावलेला आहे. ओके. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. भरपूर वेळ आपल्याकडून घेतला जातोय. पहिल्या फेरीचे सामने मला वाटतं माझ्या लाईफ मधल्या जेवढ्या कॉमेंट्री केल्यात ना, पहिल्या फेरीचे सामने 4 वाजेपर्यंत आतापर्यंत कधी गेलेच नाहीत. फर्स्ट टाइम असं घडतं या मैदानावरती, दिबा पाटील या क्रीडांगणावरती. या क्रीडांगणावरती सातत्यानं कॉमेंट्री करण्याचा माझा योग असतो. हलक्या हाताने एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार काय नाही, तो प्रयत्न धुडकावून लावलाय. आता धावफलकावरती आपण धावा पाहतोय त्या 19 धावा. अकरा चेंडू मध्ये 37 धावांची गरज अजून विजयासाठी असणार आहे. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, फटका फसलाय. एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये. कसा तरी चेंडू अंगाला लागल्यानंतर फलंदाज म्हणत असेल भाग मिल्का भाग जान बचा. हा पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार यातील मात्र ही शंका नाही, आणि चेंडू मात्र नक्कीच सीमारेषेच्या बाहेर जातोय. चांगला फटका पाहायला मिळाला. 4 धावा चौकार. धावफलक वेगाने पुढे 24 या आकड्यावरती. आता धावफलक 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचला असताना आपण पाहतोय. आणि इथे मात्र आपण पाहतोय आता उर्वरित 9 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 9 चेंडूंमध्ये अजून दिल्ली बहुत दूर आहे. 32 धावांची गरज रिव्हर्शिपचं असं इथे काढलंय. एक धाव घेण्याचा जो प्रयत्न केलाय तो प्रयत्न इथून यशस्वी झालाय. तो एका धावेने काही बिघडणार नाही. 4 चेंडूंचा खेळ दुसऱ्या षटकातील संपलाय आणि धावफलकावरती आपण पाहतो तर धावा फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळतात 25 धावा. इथे फिरकीचा चेंडू, इथे झेल होण्याची संधी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल सुटलाय, परंतु वेगाने चेंडूची फेकी केली. धावाची संधी. इथे धाव बाद होताना आपल्याला प्लेयर पाहायला मिळेल आणि एकच धाव इथे मात्र येईल.
आता मात्र बरीच शांतता आपल्याला इथून पाहायला मिळते. जसं दिनेश मैदानाच्या बाहेर गेला ना तसं मात्र इथून नक्षत्र लागले की काय म्हणावं लागेल. आणि ते नक्षत्र खरंच लागताना आपल्याला पाहायला मिळते की जिथून आता धावा येणं मात्र फार कमी झालंय. जणू की धावाच मैदानावरती येण्याच्या थांबल्यात. इथे सुद्धा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आता मात्र झेल टिपला जाईल. बॅक टू बॅक विकेट इथे मैदानाच्या आतमध्ये. बाला गोलंदाजी मार्कवरती असताना बालाने चांगली कमालीची गोलंदाजी इथे साकार केली आहे. आणि षटक क्रमांक दुसरं. 2 षटक मैदानाच्या आतमध्ये जमले. चला जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण लावून घ्या. एका जागेवरती गोळा होऊन टीम्स मीटिंग घेणं पुन्हा पुन्हा मग तुम्हाला पंचांनी सांगणं या गोष्टी करण्याची वेळ येऊन देऊ नका. प्रथम आपल्याला मैदानावरती बाद होताना पाहायला मिळाला. शिरीष नवीन आपल्याला गीत नवीन बॉलर. त्याच्यावरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण चालवले परंतु क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. इथे धावाची संधी आणि संधी हुकली. 2 धावा पूर्ण केल्यात. ओ ते कॅमेरामनच्या तिथे ते वरती जे स्टँड वरती जाऊन बसलेत ना बाकीचे पोरं टीम्स वाले ते खाली उतरा. ते जर मोडलं ना तर लाईव्हचं वाटोळ होईल. उतरा सगळे खाली. फक्त कॅमेरामनला बसू द्या तिथं. एकतर लाईव्हला सकाळी प्रॉब्लेम येत होता. इकडून तिकडून केलंय कसं तरी बिचाऱ्यांनी धावपळ धडपड करून चालू. त्याच्यात तुम्ही त्यांच्या कॅमेऱ्यावरती जाऊन बसताय. सकलब टीम आपण इकडे खेळायचं. आपल्याला सकलब वाले या इकडं. तुमचा सत्कार करतो. जाऊ मैदानाच्या आतमध्ये चला. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. दरम्यान क्षेत्ररक्षण आहे तिथे. चेंडूला अडवलं जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. दोन चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. या शेवटच्या षटकामध्ये गीतच्या षटकामध्ये 5 धावा आतापर्यंत आल्यात. आता दिल्ली खूप आणि खूप दूर आहे. अजून 4 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. सामन्यामध्ये औपचारिकता. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. फील्ड आहे तिथे परंतु तिथे मात्र चौकार येताना पाहायला मिळतोय. येणारे 3 चेंडू 21 धावांची गरज. सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता आपल्याला पाहायला मिळेल. पुढची मॅच वागेश्वर तोंडसुरे आणि तरुण सेवा मित्र मंडळ तांबडी बुद्रुक या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. आणि तिथे आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल जो आहे तो टॉस विन तोंडसुरे संघ झालेत आणि फील्ड घेतली आहे. त्यांनी लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. खोलवर पद्धतीचा तिकट मार आपल्याला इथून पाहायला मिळाला. हो त्रिफळाचीत इथे फलंदाजाचं फर्निचर डिसमिस करण्याचं काम केलं जातंय. सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एका चेंडूमध्ये 21 धावा. फलंदाजांनी जर एका चेंडूमध्ये 21 धावा जर कुठून काढल्या
किती बॉल आहेत काका आता किती बॉल आहेत बाकी मग 1 2 3 4 5 6 बॉल लागतील 6 कशी काय लागतील 1 2 3 4 5 बॉल लागणार बॉल आणावं लागतील तरी तर स्पोर्ट्स शॉपी वाजव शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आलाय परंतु तिथे सुद्धा धाव आपल्याला येताना पाहायला मिळत नाही. इथून मात्र आपण पाहतोय